नमस्कार मंडळी, कसे आहे? आता दिवाळी आली आहे. तुमचं छान शॉपिंग वगैरे झालेच असेल हां. आणि छान फराळ वगैरे करतच असाल, खूप थकलेले असाल. लेडीज लोक खूप थकतात हे फराळाचं बनवायसाठी. हे बघा, आणि मी पण बनवलेलं आहे. आज काही बनवलं, काल बनवलं होतं, आज जास्त आयटम केलं. खूप थकलेली आहे, पण तरी म्हटलं चला आपल्या सगळ्या लोकांना दाखवावं काय फराळ बनवला म्हणून. आणि या आमच्याकडे फराळाचा. आणि आता तुम्हाला गोड, आणि ही गोड करंजी आहे. हे लाडू, रवा आणि बेसनाचे लाडू आहे हे, पाकातले. आणि ह्या करंज्या ज्या आहे त्या साच्यावरच्या भरलेल्या आहे मी. रवा छान भाजायचा आणि रवा भिजवला, त्याचं मोहन टाकायचं तेलाचं कडकडीत, आणि मग थोडा वेळ भिजू द्यायचं. मग करंज्या करायच्या. करंज्यामध्ये सारण पण मी रव्याचंच बनवलेलं आहे, बारीक रव्याचं. त्याच्यामध्ये खोबरं, ड्रायफ्रूट हे ते तुम्ही सगळं घालू शकता. आणि आता हे बघा, हे शंकरपाळी, हे जे उरलेलं असतं ना करंज्याचं, त्याच्या मी हे शंकरपाळ्या बनवल्या. हा चिवडा तर फेमसच आहे. कांदे पोहे वगैरे हे ते सगळं पातळ पोह्यांचा चिवडा. आणि हे शेव दिसत आहेत तुम्हाला. शेव हे रेडीमेड बेसन भेटते, त्याचे आहे बनवलेले. आणि हे जे शंकरपाळे दिसतात ते आहे खारी शंकरपाळे. त्याच्यात मी तिखट, मीठ हे ते सगळे केले. आणि ह्या तुम्हाला चकल्या ज्या दिसतात ना, त्या चकल्या ज्या तुम्ही म्हणा हे काय चकल्या आहे का चक्कर आहे का काय आहे, पण ते माझ्याकडे नाचणीचं पीठ होतं, भाजणी म्हणतात त्याला, थालीपीठांचं. ते त्याच्या मी बनवून पाहिल्या, पण छान झाल्या. पण ते योग्य व्यवस्थित काय आले नाही, आमच्या महाराजांनी पिळून दिलं. आणि छान छान असा फराळ तुम्ही पण करा आणि आम्हालाही बोलवा. हॅपी दिवाळी, दिवाळीच्या शुभेच्छा. आणि घरी जर केलं ना, त्याला आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि दिवाळीलाच आपण हे वस्तू करू शकतो. आणि आता गोड जास्त खाऊ शकत नाही, म्हणून थोड्या फिक्क्याच करायचे. आता हे लाडू जर आहे ना, जसे मी अर्धा रवा घेतला आणि अर्धाच बेसन घेतलं. 1 ग्लास रवा घ्यायचा, आणि बेसन कोणाला जास्त पाहिजे कोणाला कमी पाहिजे, तर तसं थोड्याफार फरकाने करायचं. पण पाक व्यवस्थित झाला पाहिजे. बऱ्याचशा बायांना पाक येत नाही, पण ते करून करून पाहिलं तर थोडं होईल, 4-5 वेळा चुकेल, पण नीट होतं. करतो म्हटलं तर करा आणि घरच्या फराळाची आनंद घ्या. बाय. हॅपी दिवाळी सर्वांना.